पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूर नगर परिषदेवरती एक हाती सत्ता मिळवलेली आहे। या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळाचे उमेदवार भरत शाह यांचा विजय झालाय, तर प्रदीप गारटकर यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। इंदापूर नगर परिषदेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं होतं। या ठिकाणी नेमकं काय होणार, मात्र इंदापूरकरांनी पुन्हा एकदा शहा कुटुंबाला पसंती दिलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी इंदापूरकर उभा राहिल्याचं या निकालातून पाहायला मिळत आहे। इंदापूरच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 15 नगरसेवकांच्या जागा जिंकलेल्या आहेत, तर नगराध्यक्षाची जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेली आहे। हा निकाल म्हणजे शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे नेते प्रवीण माने यांच्यासाठी प्रचंड मोठा धक्का मानला जातोय। कारण तब्बल 19-20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राहिलेल्या प्रदीप गारटकर यांना या दोन्ही नेत्यांनी स्थानिक विकास आघाडीमध्ये आपला पाठिंबा दर्शवलेला होता। कृष्णा भीमा विकास आघाडी करत या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढे एक मोठं आव्हान उभा केलेलं होतं। मात्र या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडीला केवळ 5 जागा जिंकता आलेल्या आहेत। त्यामुळे हा निकाल गारटकर असतील, माने असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील यांच्यासाठी प्रचंड मोठा धक्का मानला जातोय। आणि आपण पाहतोय की इंदापूर शहरातली ही दृश्य आहेत की विजयाचा गुलाल उधळताना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, दत्तात्रय भरणे यांचे कार्यकर्ते असतील, अजित पवारांचे कार्यकर्ते असतील, एकूणच भरत शाह यांचे कार्यकर्ते असतील, इंदापूरच्या या मुख्य बाजारपेठेमध्ये आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर।